आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यातील पीक पेरा नोंदणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ। वारंवार सर्व्हरमधील तांत्रिक अडचणींमुळे 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ। आतापर्यंत 1,69,000 कोटी हेक्टरपैकी फक्त 81,004 लाख हेक्टरवरील पीक पेरा नोंदणी। राज्यामध्ये दीड महिन्यामध्ये 23,70,000 हेक्टर शेतीचं नुकसान। अतिवृष्टीनं राज्यातील शेतकरी हवालदिल। ऑगस्टमध्ये जवळपास 14 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। विदर्भ मराठवाड्यामधील जिल्ह्यांना सर्वाधिक फटका। ऑगस्टमधील नुकसानीचे पंचनामे करायला सुरुवात। ऑनलाईन लर्निंग लायसन्स चाचणी तात्पुरती बंद करणार। प्रत्यक्ष तपासणीमध्ये फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणालीमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळल्यानं निर्णय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे याबाबत एनआयसीला पत्र। आशियातील पहिला महिला लोको पायलट सुरेखा यादव 36 वर्षांनंतर सेवेनंतर निवृत्त। सुरेखा यादव यांनी डेक्कन क्वीन, वंदे भारतसह अनेक एक्सप्रेस गाड्या चालवल्या। सुरेखा यादव 1988 मध्ये भारतीय रेल्वेच्या सेवेमध्ये रुजू झाल्या होत्या। 22 सप्टेंबरपासून औषध स्वस्त होणार। जीएसटी कपातीनंतर औषध नियंत्रकांनी कंपन्या आणि वितरकांना किमती कमी करण्याचे निर्देश दिले। ग्राहकांना थेट फायदा होणार। जिल्हा परिषदांची गट रचना आणि आरक्षण ठरवण्याच्या पद्धतीला आव्हान देणारी याचिका फेटाळली। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठानं याचिका फेटाळल्यानं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा। आजपासून मोनोरेल सेवा तात्पुरती स्थगित। अनिश्चित काळासाठी मोनोरेलच्या सेवेला स्थगिती। अत्याधुनिक यंत्रणेसह नवीन मोनोरेल लवकरच कार्यान्वित होणार। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आजपासून 10 ट्रक आणि त्यापेक्षा जास्त अवजड वाहनांवर तात्पुरती बंदी। 20 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत ही बंदी लागू असणार। नवरात्रोत्सवामध्ये गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका। गरब्यामध्ये प्रवेश करताना आधार कार्ड बघून गरब्यामध्ये प्रवेश करावा। विश्व हिंदू परिषदेच्या नागपुरातील गरबा आयोजकांना सूचना। मुस्लिम तरुण गरब्यामध्ये आल्यास त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याचा इशारा।